कालच्या एका सत्य घटनेवर आधारितच गोष्ट सांगतेय. काल मला पाणीपुरी खावीशी वाटली. नेहमीचे स्टॉल उपलब्ध नव्हते जवळपास. तेवढ्यात एक लक्षात आलं की एक नवीन लेडी तिथे स्टॉल घेऊन उभी आहे. म्हटलं चला बाई बनवतीये तर ऑब्व्हियसली थोडी हायजीन जास्त पाळली जात असेल आणि म्हणून मी चान्स घेतला की चला आपण जाऊ इथे ट्राय करायला काही हरकत नाही. तरी पाणीपुरी न घेता शेवपुरी ऑर्डर केली की पाण्याचा त्रास होऊ शकतो. हे एक गृहस्थ आला. 60 ते 65 वयोगटाचा तो व्यक्ती असेल. तो तिच्या थोड्याफार ओळखीचा असेल, म्हणजे एक तोंड ओळख असते तशी, की समोरासमोर दिसतायत म्हणून बोलतायत. तर तो तिला ऑफर करतो गुल्फी. खा, हे घे गुल्फी घे, गुल्फी घे. म्हणून तिच्या तोंडाजवळ तो गुल्फी 2-3दा नेली त्याने. ही इज इरिटेटिंग, लिटरली इरिटेटिंग हर. आणि ती नाही म्हणाली, की "नाही मला नकोय, मेरे को डॉक्टर ने मना किया है, मेरे को शुगर है." ऑब्व्हियसली हे कारण खोटं जरी सांगत असेल, तरी पण एखादी व्यक्ती कोणी सांगतंय, की नाही आणि मुख्यतः करून जेव्हा एखादी स्त्री नाही म्हणते ना, तर त्या नाहीचा अर्थ हा नाहीच असतो. समजून घ्या. आजकालच्या वयस्कर, वयोवृद्ध लोकांना हे असले चाळे कसे काय सुचतायत? आणि एकदा नाही, दोनदा नाही, 3दा इरिटेट केलं. तरी त्यानंतरही तो म्हणाला, की "ठीक है, तेरे को ये पसंद नहीं है क्या? तो मैं कप लेके आता हूँ, हम आधा-आधा खाएंगे." अ, एवढा स्त्री लंपटपणा का? कशासाठी? नंतर मी तिला जाताना विचारलं, की "कोण होता तो?" "घूमने को आते इधर बैठते वो अंकल, वही था." स्त्री एखादा व्यवसाय सुरू करते आहे, रोडावर उभी राहून, म्हणून ती स्वाभिमानी नाहीये, तिला घरदार नाहीये, असा विचार करू नका. तिच्या पाठीशी पूर्ण स्त्री शक्ती आहे उभी. त्यातून हे सांगेल, की समाजात फिरणाऱ्या अशा छोट्या-मोठ्या बीभत्स घटना ह्या अचानक एका रात्रीत होत नाही. लोकांची दृष्टी ही खराबच झालेली आहे आणि स्त्रियांनीही जागरूक राहा. आणि कारण हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, यापुढेही चालणार आहे. त्यामुळे आपल्याला स्वतःलाच अलर्ट होणं आवश्यक आहे. आपल्याला बिनधास्तपणे जशी ती नाही म्हणाली, तशीच तुम्ही पण नाही म्हणायला शिका. आपल्या मुलींना योग्य ठिकाणी नकार हा देताच आला पाहिजे. धन्यवाद.